नमस्कार. झुमीस किचन मध्ये आज मी आपल्याला डाळ फळं हे दाखवणार आहे. मी ही 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि त्यात हळद घालून ती शिजवून घेतलेली आहे. आता आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे. आता मोहरी घालूया, अर्धा चमचा मोहरी, जिरं अर्धा चमचा, हिंग अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा. पॅन बंद करते आणि ह्याच्यात मी कढीपत्ता घालते. कढीपत्ता घातल्यावर तो उडतो तेलामध्ये, म्हणून मी त्याच्यावर झाकण ठेवते. आता हे आपण झाकण काढून घेऊया. याच्यात 2 मी लाल मिरच्या घातलेल्या आहे. एक 10 दाणे मेथीचे घातलेले आहे. मेथी घालून घेते. हिंग घालून घेते अर्धा चमचा. आता मी ही डाळ घालून घेते. आणि ही रेसिपी माझ्या आईची आहे, तर मी त्याप्रमाणे तुम्हाला दाखवत आहे. ती फार छान लागते. मी दर महिन्यातून एकदा तरी ही रेसिपी करते. आता अर्धा चमचा लाल तिखट घालून घेते. हा एक छोटा चमचा गोडा मसाला आहे. कोणी त्याला काळा मसाला पण म्हणतात, तर तो आपण घालून घ्यायचा. आणि हे ढवळून घ्यायचं. आता ह्याच्यात 1 चमचा चिंच घालून घेऊया. चिंचेचा कोळ घातलेला आहे. अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. आपल्याला जसं आवडेल त्याप्रमाणे घाला. आणि 1 लिंबा एवढा गूळ घालून घेते. हे चांगलं ढवळूया. आणि ह्याच्यात आपण पाणी घालून घेऊया. पाणी मी गरम घालत आहे. त्यामुळे तेलाचा तवंग असतो तो वर येतो. आता हे आपण जरा चांगलं उकळून घेऊया. 5 मिनिटं तरी लागतील. आता हे मी 1 कप भरून गव्हाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे. आपल्याकडे जेवढी माणसं असतील त्याप्रमाणे घ्यावं. ही डाळ साधारण 4 फुटते. 3 ते 4 जणांना आरामात फुटते. आता आपण ह्याची चपाती लाटून घेऊया. त्याला पीठ लावूया. सुक पीठ लावूया. आता या डाळीत मी कोथिंबीर घालून घेत आहे.
आणि थोडं खोबरं घालते, ओलं खोबरं. आपल्याला जसं आवडेल त्याप्रमाणे घाला. आता ही अशी आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटायचं. पण ही एकदम पातळ नाही लाटायची, थोडी जाडसर ठेवायची. ही अशी घेतली. मी ह्याचे 4 कडा कापून घेते. आता याप्रमाणे सर्व आता ही दुसरी आणखी आता घेते. अशा आपण सगळ्या करून घेऊया. आता ही आपली डाळ तयार झालेली आहे. आता ही लोकया एक एक करून घालूया. हे डाळ फळं आता तयार होत आहे. साधारण 8-10 मिनिटं लागतील, कारण ती चांगली शिजायला पाहिजे. आणि मग शिजून झाल्यावरती आपण प्लेटिंग करून घेऊया. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढच्या सर्व रेसिपी आपल्याला बघायला मिळतील. आता ही आपली डाळ फळं तयार झालेली आहे. त्याच्यात आपण 1 चमचा तूप घालून घेऊ, लोणकडी तूप घालून. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. ही आपली डाळ फळं तयार झालेली आहे. धन्यवाद.